तिकडे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधलाय। जरांगेंमध्ये अहंकार आला असल्याचं ते म्हणाले। जरांगे यांना सत्तेची आस लागली असून कुणाला निवडून आणणार, कुणाला पाडणार या त्यांच्या बोलण्यातून सगळं काही स्पष्ट होतं असंही दरेकर म्हणाले। पहिल्या दिवसापासून सांगतोय की त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे आणि त्यांचा या आंदोलनामागचा छुपा अजेंडा काय आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर आलेलं आहे। त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा सत्ता कारण आता लपून राहिलेलं नाही। मराठा समाजाला वेठीस धरून मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय आणि वारेमाप बेछूट वाटेल ते आता बोलायला लागलेले आहेत।